नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, आज आहे 29 फेब्रुवारी आणि आज वार आहे गुरुवार. त्याचबरोबर आज आलेले आहे औदुंबर पंचमी. तर माघ महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात. तर या महिन्यामध्ये काही झाडे ही आवर्जून पूजली जाते. तर अशी काही झाडे आहेत की त्यांच्यामध्ये साक्षात दैवी शक्ती आहे आणि त्यामुळेच या झाडांची आपल्याला पूजा सेवा करायची असते. त्याचबरोबर आज आपल्याला असा एक उपाय करायचा आहे का या उपायाने आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर तुमच्या ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी आहेत तर त्याही कमी होण्यास मदत होईल. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला औदुंबर पंचमी साजरी केली जाते. तर ती आज आहे. तर श्री विष्णूंचा दत्त अवतार आणि नरसिंह अवतार तसेच नाथ संप्रदायातील औदुंबर वृक्षाला विशेष महत्त्व आहे. तसेच औदुंबराला कल्पवृक्षही संबोधले जाते. तर या दिवशी औदुंबराजवळ जाऊन दत्तगुरूंचे स्मरण करावे आणि पूजा करावी. तसेच काही सेवा आणि उपायही या दिवशी करावे. तर असाच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला औदुंबराचं एक पान आपल्या घरी आणायचं आहे. तर औदुंबराच्या सेवेने सर्व पापे नष्ट होतात आणि आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते. धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर आणि आरोग्य या औदुंबराच्या सेवा केल्याने आपल्याला प्राप्त होते असे म्हटले जाते. त्यामुळे आज सर्वांनी औदुंबराची पूजा करा, पंचोपचाराने पूजा करा. तर या झाडाचे एक पान घरामध्ये आणायचं आहे. तर हे पान तोडताना प्रथम आपल्याला झाडाची माफी मागायची आहे. कारण आज गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी या झाडाचे पान तोडत नाही. त्यामुळे तोडताना माफी मागायची आणि नंतर पान तोडायचं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या अडचणींचा, समस्यांचा सामना करत असतो. आर्थिक समस्या, घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, त्यासोबतच कर्जबाजारी आहेत, संतान प्राप्ती होत नसेल, तर ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर औदुंबर झाडाखाली साक्षात दत्तगुरूंचा वास असतो आणि जो कोणी या वृक्षाची सेवा करतो, पूजा करतो तर त्यांना शीघ्र फलप्राप्ती होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात. आणि त्यामुळे आज आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर स्वामींच्या मूर्तीसमोर बसून किंवा दत्तांच्या मूर्तीसमोर बसूनही तुम्ही हा उपाय करू शकता. तर त्यासाठी आपल्याला औदुंबराचं हे पान एक घेऊन यायचं आहे आणि हे पान चांगलं बघून आणायचं आहे, खराब किंवा तुटलेलं नसावं. तर हे पान घरामध्ये आणल्यानंतर धुवून घ्यायचं आहे. पानाचा देठ हा देवाकडे करून अशा पद्धतीने आपल्याला देवघरामध्ये हे पान ठेवायचं आहे. तर शुक्रग्रहाची पाठबळ मिळवण्यासाठी उंबराच्या झाडाची सुकलेली काडी याचा वापर हा होमात केल्यास ओम सम शुक्राय नमः या मंत्राचा जप करत या काड्या होमामध्ये वापरून होम केल्यास कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होते. त्याचबरोबर दत्तकृपेसाठी या झाडाची पूजा केली जाते. तर एक उंबराच्या झाडाची काडी घ्यायची आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं दूध घ्या आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे दोन्ही मिक्स करायचे आहेत. आणि औदुंबराच्या झाडाच्या काडीने या काडीने त्या पानावर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा लिहायची आहे. आपली इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला हे पान देवघरामध्ये दिवसभर ठेवायचं आहे आणि हे पान हातात घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जपही करायचा. त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचाही आपल्याला एक माळ जप करायचा आहे. तसेच घरामध्ये पैसा टिकून राहावा, धनासंबंधी ज्या समस्या आहेत, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तसेच प्रार्थना करायची आहे की जी तुमची समस्या आहे, जी काही अडचण आहे तर ती बोलायची आहे, जी इच्छा आहे तर ती बोलायची आहे. आणि उंबराच्या झाडामध्ये सकारात्मक लहरी असतात, त्यामुळे या झाडाच्या पानात हा उपाय करायचा आहे. तर खूप प्रभावी असा हा उपाय आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या एका लाल कपड्यामध्ये आपल्याला हे पान बांधायचं आहे आणि हे पान आपण ज्या ठिकाणाहून हे पान आणलं आहे, ज्या झाडाचं हे पान आणलं आहे तर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पान आणि लाल कपड्यात जे बांधलेलं पान आहे तर ते कपड्यासहित आपल्याला त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला पुरायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला त्यानंतर एक तुपाचा दिवाही त्या ठिकाणी लावायचा आहे. तर अवश्य करून बघा आजच्या दिवशी हा उपाय. तर घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, त्याचबरोबर संतान प्राप्ती होत नसेल, कर्जबाजारी असेल तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.